श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पश्चिम देवपूर पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास 10 दुचाकीसह केले जेरबंद। धुळेकरांच्या मालमत्ता मूल्यांकनात मनमानी फेरबदल मूल्यांकन करणाऱ्या स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। पत्रकार यादवराव सावंत यांचा भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्काराने करण्यात आला सन्मान। नयन पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पूज्य झुलेलाल मंदिरास 30 फुटाचा गालिचा करण्यात आला वितरित। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहर व परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यासह त्याच्या साथीदारास पश्चिम देवपूर पोलिसांनी जेरबंद करीत त्यांच्याकडून 3,20,000 रुपयांच्या 10 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या। धुळे शहर व परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना पश्चिम देवपूर पोलिसांनी जेरबंद करीत त्यांच्याकडून 3,20,000च्या 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत। यामुळे 4 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 25/7/2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कापडणीस यांना माहिती मिळाली होती की पश्चिम देवपूर पोलीस ठाणे गुन्ह्यात चोरी गेलेली दुचाकी ही वसमार गावात आहे। सदर बातमीची खातरजमा करण्यासाठी पथकास पाचारण करण्यात आले। त्यावेळी मिळालेल्या बातमीप्रमाणे वसमार गावात पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार गोल्या उर्फ आदिनाथ युवराज बोरसे वय 24 वर्ष राहणार दैठणकर नगर वाडी भोकर रोड देवपूर धुळे हा गुन्ह्यातील दुचाकीसह मिळून आल्याने त्यास दुचाकीसह जागीच पकडण्यात आले। त्यास पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने व त्याचा साथीदार भरत सदा अहिरे राहणार वसमार तालुका साखरी यांनी मिळून आणखी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। रेकॉर्डवरील गुन्हेगार गोल्या उर्फ आदिनाथ युवराज बोरसे याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी भरत सदा अहिरे यास देखील ताब्यात घेतले। या दोन्ही संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेल्या 3,20,000 रुपयांच्या 10 दुचाकी काढून दिल्या। यामुळे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत। गोल्या उर्फ आदिनाथ युवराज बोरसे भरत सदा अहिरे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता 3 दिवस पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेला आहे। यातील आरोपी गोल्या उर्फ आदिनाथ युवराज बोरसे याच्या विरुद्ध पश्चिम देवपूर पोलीस ठाणे देवपूर पोलीस ठाणे गुजरात राज्य येथे एकूण 25 गुन्हे दाखल आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर, पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आखाडे, मनोज साठे, मनोहर पिंपळे, दीपक गायकवाड, प्रमोद चौधरी, अतुल जाधव, सुनील राठोड आदींनी केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक पश्चिम देवपूर पोलीस ठाणे काल दिनांक 25 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदार मार्फत अशी बातमी मिळाली की आमच्याकडे तपासावर असलेला गुन्हा नंबर 251/25 याच्यातली जी गाडी चोरीला गेली होती ती सदरची गाडी ही साक्री तालुक्यातील वसमार गावात आहे। तर सदर बातमीची खातरजमा करण्यासाठी टीमला रवाना केला असता त्यांना वसमार गावात सदरची गाडी आणि गाडीसोबत आपला पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील हिस्ट्री शीटर गोल्या उर्फ युवराज बोरसे हा मिळून आला। त्याला सदर याच्यात ताब्यात घेतलं, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा अजून एक साथीदार त्याच्यात मिळून आला आणि दोघांकडून 8 गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। सदरचा आरोपी हा अत्यंत सराईत असून त्याच्यावर पश्चिम देवपूर पोलीस ठाणे धुळे, देवपूर पोलीस ठाणे धुळे आणि गुजरात राज्यात विविध प्रकारचे 25 गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपीतास अटक करून कोर्टात हजर केले असता त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। पुढील तपास चालू आहे। धुळेकरांच्या मालमत्ता मूल्यांकनात महानगरपालिकेचा आर्थिक फायदा व्हावा यासाठी
मनमानी फेरबदल मूल्यांकन करणाऱ्या स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना उभाटा पक्षातर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळेकरांच्या मालमत्ता मूल्यांकनात महानगरपालिकेस आर्थिक फायदा व्हावा यासाठी मनमानी फेरबदल मूल्यांकन करणाऱ्या स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना उभाटा पक्षातर्फे आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने धुळे महानगरपालिकेच्या महासभेत ठराव करून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीला धुळेकरांच्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्याच्या संदर्भात ठेका देण्यात आला. सदर कंपनीला 16 कोटी रुपये देऊन हा ठेका देण्यात आला. सदर ठेकेदाराने संपूर्ण धुळे शहरातील व तसेच धुळे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व 11 गावांच्या मालमत्तांचे मूल्यांकन करताना चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन केले. तसेच या कामी त्यांनी धुळे महानगरपालिका प्रशासनाची दिशाभूल केली. सदर कंपनीकडून महापालिकेने घालून दिलेल्या अटीनुसार संपूर्ण मालमत्तांचे GIS आधारित प्रत्यक्ष सर्वेक्षण करून युनिक प्रॉपर्टी अथॉरिटी कोड नोंदणी वही तयार करणे, मूल्यांकनासाठी तांत्रिक सर्वेक्षण अद्ययावत संगणकीकृत नकाशे काढणे, वार्डनिहाय मालमत्तांचे डिजिटल फोटो काढणे, संगणकीकृत नकाशे फोटो डेटावरून जोडणे, झोन प्रमाणे नकाशा तयार करून ऑनलाईन मालमत्ता कर भरणा प्रणालीद्वारा सुधारित मूल्यांकन करून घेणे क्रमप्राप्त होते. या सर्व बाबींचा समावेश असताना त्यांनी आपल्या कामात कामचुकारपणा करून धुळेकरांच्या मालमत्तांचे अव्वाच्या सव्वा मूल्यांकन धुळे महानगरपालिकेचा आर्थिक फायदा करून देण्यासाठी केले असा आरोप शिवसेना उभाट्याच्या वतीने करण्यात आला आहे. धुळेकरांना आर्थिक नुकसान पोहोचवण्याचे काम या कंपनीने जाणून बुजून केलेले आहे. धुळे महानगरपालिका ही ड वर्ग महापालिका आहे. अकोला, अमरावती, जळगाव, मालेगाव, नगर या देखील ड वर्ग महापालिका आहेत. परंतु त्यांच्या मालमत्ता कराच्या दरात व धुळे महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या दरात प्रचंड तफावत आहे. धुळेकरांना भुर्दंड व्हावा अशा ठेकेदाराविरुद्ध BNS कायद्याप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करावेत. धुळेकरांची या जिजिया रूपी जाचक करातून मुक्तता करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शिवसेना उपनेते शुभांगी पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत बदाने, ज्योती चौधरी, संदीप सूर्यवंशी, डॉक्टर अनिल पाटील, सुनील पाटील, सुभाष मराठे, मुन्ना पठाण, आनंद जावडेकर, अण्णा फुलपगारे, पंकज वारसकर, कपिल लिंगायत, शिवाजी शिरसाळे, संदीप चौधरी, सुनील चौधरी, सागर निकम, विकास शिंगाडे, संजय पाटील, हर्षल वाणी, शुभम रणधीर आदी उपस्थित होते. पालिकेने सन 2021-22 या साली धुळ्यातल्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याकरता, त्यांचं मूल्यांकन करण्याकरता अमरावतीच्या कंपनीला, स्थापत्य कंपनीला त्या ठिकाणी ठेका दिलेला होता. त्या ठेक्याचं मूल्य 16 कोटी रुपये होतं. आज गेल्या 5 वर्षानंतर या कंपनीने जे काही प्रॉपर्टीचं मूल्यांकन या ठिकाणी केलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. पर्यायाने त्या कंपनीने या ठिकाणी महानगरपालिकेची फसवणूक केली आणि नागरिकांचे जे काही प्रॉपर्टी होत्या त्यांचं चुकीचं मूल्यांकन, जास्तीच्या मालमत्ता त्या ठिकाणी दाखवण्यात आल्या. त्या मालमत्तांच्या मोजमापमध्ये प्रचंड त्या ठिकाणी तफावत सध्या आढळून येते. त्या अनुषंगाने त्याने धुळे महानगरपालिकेची फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचाच डेटा त्या ठिकाणी घेऊन धुळे महानगरपालिकेने त्याच्या डेटा घेऊन त्या ठिकाणी धुळेकरांना त्या ठिकाणी मालमत्ता कराची नवीन आकारणी केली, जेणेकरून महापालिकेने देखील धुळेकर नागरिकांची त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी धुळेकरांच्या प्रॉपर्टीमध्ये फेरफार करणे, धुळेकरांच्या प्रॉपर्टी या जास्तीच्या पद्धतीने आकारणे आणि जास्तीचा पैसा धुळेकरांकडनं त्या ठिकाणी उकळणे आणि या प्रॉपर्टीच्या माध्यमातून जास्तीच्या मालमत्ता दाखवणे आणि त्या चुकीच्या पद्धतीने कागदावरती नोंदवून घेणे हा सगळ्यात मोठा गुन्हा या ठिकाणी स्थापत्य कंपनीने या ठिकाणी केलेला आहे. आणि त्या कंपनीच्या विरोधामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेची फसवणूक झाली. महानगरपालिकेची फसवणूक झाल्यामुळे महानगरपालिकेने धुळेकरांची फसवणूक केली, म्हणून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आज आम्ही निवेदनाद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी हेडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्यातर्फे पुणे येथील गदी माडगुळकर नाट्यगृह येथे शिंदखेड्याचे पत्रकार यादवराव सावंत यांना भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हेडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्यातर्फे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात श्रीराम टाइम न्यूजचे शिंदखेडा तालुका प्रतिनिधी यादवराव सावंत यांना भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर नितीन वाघमोडे हे उपस्थित होते.
26 जुलै 2025 रोजी गदी माडगुळकर नाट्यगृह, आकुर्डी स्टेशन, पिंपरी चिंचवड, पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमात यादवराव सावंत यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्काराने शाल, पुष्पगुच्छ, मेडल, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सहाय्यक आयुक्त महापालिका पुणे वैशाली चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील 6 ज्येष्ठ पत्रकारांना हा सन्मान देण्यात आला. उत्तर महाराष्ट्रातून एकमेव निवडीत यादवराव सावंत यांचा समावेश होता. यावेळी पुणे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे, ॲडव्होकेट असीम सरोदे, अनिल भीमराव जाहीर, तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे, हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज, मठाधिपती संत बागडे बाबा आश्रम, वैशाली मार्तंड चव्हाण सहाय्यक आयुक्त महापालिका, राम मांडुरके सहाय्यक पोलीस आयुक्त, ममता भोई, श्वेता परदेशी, प्राजक्ता मालुंजकर, ED फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक गोरड, कार्याध्यक्ष महादेव महानूर आदी उपस्थित होते. आभार मानते, कारण की प्रत्येक चढणगणित सरांनी मगाशी सांगितलं, तुम्ही समाजाचे देणं लागता, समाजासाठी तुम्ही काहीतरी करावं आणि त्यातूनच हा पुरस्कार कोणाला तरी मिळत असतो. आणि एक आहे की आपल्या समाजामध्ये ना पुढे चाललेल्या माणसाला मागं कसं ओढता येईल ही समाजाची प्रवृत्ती आजही समाजामध्ये आहे. पण मला तसं न करता मी माझी थोडक्यात ओळख करून देते. मी वैशाली मार्तंड चव्हाण, मी एक अनाथ आहे. माझी पार्श्वभूमी अशी आहे की मी लहान असताना 2 वर्षाची माझे आई वडील ऍक्सिडेंट मध्ये गेले. नंतर मी ऍक्सिडेंट मध्ये आई वडील गेल्यानंतर मी एका अनाथ आश्रमामध्ये वावरलेली मुलगी आहे. आणि सांगायचं वैशिष्ट्य असं की नशिबाने मी 2010 मध्ये पासआउट झाले आणि 2010ला मी पुणे बोर्डात, महाराष्ट्र पुणे बोर्डात मी 10वी मध्ये 98% मार्क घेऊन मी पुणे बोर्डात पहिली आहे. आणि सांगायचं म्हणजे तसे 2012ला मी 97.60% मार्क घेऊन पुणे बोर्डात पहिली आहे. आणि माझे तशी पार्श्वभूमी म्हणजे मी एक वकील पण आहे, या नात्याने सांगते मी वकील पण आहे. आणि आता सध्या मी सहाय्यक उपायुक्त म्हणून कार्यरत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी 2011 साली मी रायफल शूटर 25 मीटर रॅपिड याच्यामध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. तायक्वांडो मध्ये मी गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि मी स्वतः एक उत्कृष्ट अशी कवयित्री आहे. आणि दुसरं म्हणजे सांगायचं एकच आहे की मला फक्त एकच मुलींना सांगायचंय की तुमची परिस्थिती बदलायची असेल तर स्वतःची मनस्थिती बदला. कारण की कसं असतं, मुलींना फक्त एक असतं किंवा मुलांना, मी MPSC करतोय, मी UPSC करतोय आणि मी 10 वर्ष अभ्यास करतोय, मला सक्सेस भेटत नाही. फक्त तुमच्या ध्येयावरती तुम्ही ठाम असलं पाहिजे, मला हे मिळालंच पाहिजे. ह्या गोष्टीवरती जर तुम्ही ठाम असाल तर तुम्ही नक्कीच सक्सेस होता. माझी जर पार्श्वभूमी विचार केला तर मी दिवसभर मोलकरणीचं काम करायचे आणि रात्रभर मी MPSCचा अभ्यास करायचे. आणि आज मी खरंच सक्सेस झालेली आहे. पण हे सक्सेस बघण्यासाठी आज माझे आई वडील इथे नाहीयेत. फक्त एकच आहे, जगामध्ये तुम्ही कितीही मोठे झाला तर मायेची थाप ठेवणारे फक्त आई आणि वडीलच असतात. म्हणून मी फक्त एवढं सांगते की जीवनामध्ये कितीही मोठे व्हा, पण फक्त आपल्या आई वडिलांना कधी विसरू नका. हे मी तुम्हाला याच्या माध्यमातून सांगू शकते. आज पुणे येथील गदी माडगुळकर नाट्यगृहात भारतरत्न APJ अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये मी सिंदखेडा येथील यादवराव सावंत, मला आदर्श पत्रकार राष्ट्रीय पुरस्कार पुणे येथील महानगरपालिका सहाय्यक आयुक्त वैशाली चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. माझ्या लेखणीतून गेल्या 30 वर्षापासून सिंदखेडाच नव्हे तर धुळे जिल्ह्यात विविध क्षेत्रातील सर्व स्तरावरून मी माझ्या लेखणीतून लेखन केले आहे. त्या लेखणीची दखल ED फाउंडेशन पुणे यांनी घेतली आणि म्हणून मला आज सर्वोच्च पुरस्कार पुणे या ठिकाणी प्रदान झाला. या पुरस्काराबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. शिंदखेडा तालुक्यातील सार्वे गावाचे सरपंच शरद पाटील यांचा बाबळे सार्वे फाटा येथील नयन पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचा उद्घाटनाचा सोहळा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाला. शिंदखेडा तालुक्यातील सार्वे गावाचे सरपंच, उद्योजक तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आणि राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते शरद पाटील यांच्या मुंबई आग्रा महामार्गालगत नव्याने उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपाचा उद्घाटनाचा सोहळा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे टेरिटरी मॅनेजर
राहुल कचरे हे उपस्थित होते। यावेळी माजी आमदार शरद पाटील, धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्याम सनेर, किरण शिंदे, दिनेश पाटील, पंडित पाटील, आत्माराम पाटील, स्मिता पाटील, शरद पाटील, आरस्तोल पाटील, मनीषा पाटील आदी उपस्थित होते। एका नवीन उद्योगाचं उद्घाटन करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना निमंत्रित करून आणि अतिशय दणदणीमध्ये हे शुभारंभ करावा अशी आमच्या शरद पाटलांची आणि श्याम कनसलेंची इच्छा होती, परंतु वेळेअभावी या ठिकाणी दादांना या ठिकाणी येणं शक्य नव्हतं। त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पाठवतो आणि मला दादांच्या वनिजीमार्फत निरोप आला की धुळ्याच्या त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला तुम्ही जाऊन या। दादांचा निरोप आला की आमची सर्वांची एक टीम या ठिकाणी त्यांचा आदेश हा आम्हाला ते सावध असतो, त्यामुळे आणि तात्काळ 4 दिवसापूर्वीच मी श्यामला या ठिकाणी सांगितलं की मी त्या उद्घाटनाला येणार आहे। दादांनी मला सांगितलं नियोजित कार्यक्रम हा माझा उद्घाटनाचा होता। नंतरच्या काळामध्ये काय सुरू झालं काय झालं तो भाग आलाय, तो भाग वेगळा आहे, पण तो आपल्या एका सहकार्याला, आपल्या एका साथीदाराला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या, सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या माणसांना प्रगती करण्यासाठी प्रोत्साहनात्मक जर या ठिकाणी राज्य सरकार म्हणून आपण जाऊ शकलो तर तो वेगळा आनंद त्या कुटुंबाला आणि या तालुक्यातल्या जनतेला पण या ठिकाणी निश्चितपणे होतो। आणि त्यासाठी जाणीवपूर्वक मी या ठिकाणी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला। कालपर्यंत अनेक लोकांच्या मनामध्ये संशय होता की मी येईल की नाही येणार, परंतु माझा स्वभाव मोकळा आहे। एखादी गोष्ट कमिटमेंट केली की मी ती गोष्ट कधी या ठिकाणी सोडत नाही। जो शब्द आहे तो शब्द आहे। माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही कोणाला असं विचारलं की मी एखादा शब्द दिला, माझे ते लोक फक्त शब्दच मागतात, त्यांना माहिती हा माणूस शब्द पुरा करतो, त्यामुळे मी शब्द दिला की शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे। आणि म्हणून जाणीवपूर्वक मी या ठिकाणी उपस्थित राहिलो, जरी काही प्रसंग असले तरी मला त्या ठिकाणी गेलं पाहिजे। मला कुटुंब, मला आयोजकाची मला कल्पना आहे की एखादा प्रमुख पाहुणा जर या ठिकाणी कार्यक्रमाला आला नाही, त्या आयोजकाचा, त्या कुटुंबियाचा, त्या नातेवाईकाचा किती हिरमोड होतो हे मी समजू शकतो। त्यामुळे अशा प्रकारचे कुठल्याही कृत्य आपल्या हातून घडता कामा नये यासाठी जाणीवपूर्वक मी या ठिकाणी उपस्थित राहिलो। मला मनापासून आनंद झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रेलन परिवारातर्फे पूज्य झुलेलाल मंदिरास 30 फुटांचा गालिचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते वितरित करण्यात आला। धुळे शहरातील साक्री रोडवरील पूज्य झुलेलाल मंदिरास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रेलन परिवारातर्फे 30 फुटाचा गालिचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात आला। यावेळी पूज्य झुलेलाल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश शेतिया, पूज्य सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष गुलशन उदासी, भाजपा पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल मासुळे, महाराष्ट्र सिंधी साहित्य परिषद सदस्य डॉक्टर सुरेश कुंदनानी, मनोहरलाल सुकिया, विक्की रूपचंदानी, अशोक मेघानी आदी उपस्थित होते। दिनांक 22 जुलै महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस। इन्फ्रामॅन देवेंद्रजी यांच्या इच्छेनुसार आपला वाढदिवस ह्यावर कुठलेही बॅनरबाजी करू नये, कुठल्या जाहिराती देऊ नये, सेवा कार्य करावे, रक्तदानाचे कार्य करावे असे आवाहन देवेंद्रजींनी केलेलं आहे। त्याच अनुषंगाने आपल्या धुळे शहराचे लाडके आमदार धर्मयोद्धा अनुपभाई अग्रवाल यांनी रक्तदानाचे फार मोठे नियोजनपूर्ण कार्य केलेले आहे। सुमारे 4500 रक्ताच्या बाटल्या त्यांनी संकलित करून महाराष्ट्रात एक रेकॉर्ड निर्माण केलेला आहे। त्याच अनुषंगाने सेवा कार्याच्या निमित्ताने आज आम्ही पूज्य भगवान झुलेलाल मंदिर कुमारनगर येथे एक 30 फूट लांबीचा एक फार मोठा गालिचा आपण मंदिराला समर्पित केलेला आहे। त्या कार्यक्रमाकरता माननीय अनुपभाई अग्रवाल हे स्वतः तिथे आले होते आणि त्यांच्या हस्ते आपण तो गालिचा मंदिरात अर्पण केलेला आहे। धन्यवाद। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। पश्चिम देवपूर पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास 10 दुचाकीसह केले जेरबंद। धुळेकरांच्या मालमत्ता मूल्यांकनात मनमानी फेरबदल मूल्यांकन करणाऱ्या स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी।
पत्रकार यादवराव सावंत यांचा भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्काराने करण्यात आला सन्मान. नयन पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पूज्य झुलेलाल मंदिरास 30 फुटाचा गालिचा करण्यात आला वितरित. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.